करायला गेले गणपती आणि झाला मारुती, अशाच पद्धतीचं काहीतरी माझ्याबरोबर घडलं. पण काही नाही, वाईट असं काही झालं नाही. मी सगळ्या बाजू सावरून नेल्या. तर झालं असं, मी पराठे बनवायला म्हणून घेतले, बटाटे वगैरे उकडून घेतले, कांदा छान बारीक चॉप करून घेतला, कोथिंबीर वगैरे बारीक कापून घेतली, त्यामध्ये छान मसाले वगैरे घातले, जिरं पावडर वगैरे, गरम मसाले बाकीचे घातले, मीठ वगैरे घातलं. पण ऐनवेळी झालं असं की मला काही समजलंच नाही की कणिक मी पातळ मळली की माझा बटाटा पातळ झालेला आहे, म्हणजे शिजताना तो खूप जास्त शिजला की काय झालं मला काही समजलंच नाही. आणि त्यातून माझी खूप धावपळ चालू होती. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पटकन 4 ते 5 पराठे बनवायचेच होते, कारण पिलूच्या शाळेचा टाईम होत चालला होता, यांना पण जायचं. आणि मला इतका वैताग आला होता ह्या पराठ्यांचा, कारण पहिलं लाटणं फिरवताच माझे पराठे फुटायला लागले. असं कधी होत नाही बरं का, फर्स्ट टाईमच झालंय. पण हे सगळं बाजूला ठेवून देऊ की काय असं झालं होतं मला, कारण मला एकही पराठा लाटू वाटत नव्हता, तो सगळ्याच बाजूने फुटत होता. आणि माझा जीव एकदम रडकुंडीला आला होता, कारण सारणाचं प्रमाण मी बटाटे खूप सारे उकडायला टाकले होते. घरातल्यांना सगळ्यांसाठी मी पराठेच बनवणार होते आणि एवढं सगळं फेकून देणं म्हणजे माझ्यासाठी शक्य नव्हतं. मला ते अजिबात पटत नव्हतं. म्हटलं फेकून तर काय मी हे देणार नाही, काही करून मी चांगलं काहीतरी बनवूनच दाखवणार. मग मी विचार केला 2 ते 4 पराठे बनवावेत, ह्या दोघांना द्यावेत, कसे बसे तरी आपलं भाकरीसारखे थापून का होईना मी पराठे बनवले. त्या दोघांसाठी 2-2 पराठे मी बनवून दिले आणि त्यानंतर मग मी बाहेर जाऊन एक ब्रेडचं पॅकेट घेऊन आले. म्हटलं ह्याचे छान असे ब्रेड पकोडे बनवावेत. आणि ब्रेड पकोडे बनवताना हे तर काय तुटणार वगैरे तर नव्हतं. मग मी एक ब्रेडचं पॅकेट घेऊन आले. अशा पद्धतीने खूप छान असे ब्रेड पकोडे बनले होते आणि खूप वर्षांनंतर मी बनवले होते. जवळजवळ मी तर म्हणते ब्रेड पकोडे मी 5-6 वर्ष तर काही बनवलेच नव्हते घरी, कारण तळणीचं त्याला तेल भरपूर लागतं, पण खूप तेल जिरतं त्याच्यामध्ये, मुरतं. त्याच्यामुळे मला हे ब्रेड वडे वगैरे नको वाटतात जास्त तळण्याचे पदार्थ घरामध्ये. तर काय करणार आता, बटाटा फेकून तर देऊ शकत नव्हते, म्हणून मग असे ब्रेड पकोडे बनवले. आणि ते लालसर वाणावरती जर थोडे भाजले ना, म्हणजे तळून घेतले ना, तर ते अजून छान लागतात. घरातल्यांना तर सर्वांनाच ब्रेड पकोडे खूप आवडले, कारण घरात बनवलेले ब्रेड पकोडे गरम गरम खायला छान लागतात. आणि बाहेर जे मिळतात ना ते थंड झालेले असतात, त्याच्यामुळे तेवढे खास वाटत नाही. आणि घरामध्ये कसं बऱ्यापैकी तेल वगैरे सगळं आपण हायजीन वगैरे पाळून बनवतो सगळं. तर एका बाजूला मी चहा ठेवलेला आहे, छान ब्रेड पकोडे झालेले आहे. आमच्या पिलूला तर असं झालं होतं, कधी एकदाची मम्मी ब्रेड पकोडा देते मला खायला, म्हणून मी मस्त असं कापून पाहिलं, आतमध्ये पण छान असे तळले गेले होते. मला इतका आनंद झाला, म्हटलं चला तो बटाटा फेकून द्यायची तरी वेळ आली नाही मला. तर अशा पद्धतीने मी ब्रेड पकोडे बनवले होते, टोमॅटो केचप सोबत त्यांना सर्व केलं. त्यांना घरातल्यांना सगळ्यांनाच खूप आवडलं. तर असा होता आमचा कालचा बेत, जो पराठ्यांमधून डायरेक्ट ब्रेड पकोड्यांमध्ये कन्वर्ट झाला, पण खूप छान झाले होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि छान छान कमेंटसुद्धा करा, कारण तुम्हा लोकांच्या कमेंट वाचल्यानं मला खूप छान वाटतं. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.